ईश्वराचा खेळ काही निराळाच असतो नाही का? हे बघा, ही एखादं झाड जिवंत आहे आणि ते हालचाल करतं, हे तुम्हाला जर बघायचं असेल तर लाजाळूचं पान आहे. हे लाजाळूची पान आहेत. हे कोकणामध्ये असतात खूप सारी. आता बघा, यांना स्पर्श केलं ना की त्यांची पानं मिटतात. हे बघा, दिसतंय तुम्हाला? ओके, बरोबर. ते इथे खालच्या पण झाडांना मी आमच्या बागेतल्या अंगणात ही रानटी झाडं आहेत, बरोबर. त्याचं काही विशेष महत्त्व नाही, परंतु निसर्गाचा चमत्कार आपण म्हणतो की नाही की बाबा ही पानं मिटतात, बरोबर ना. हे तुम्हाला इथे जिथं जागतं उदाहरण आहे. म्हणजे निसर्ग कुठल्याही वस्तू खूप मोठ्या प्रमाणात काही करू शकतो. म्हणजे तुम्ही ईश्वरी किमया, ईश्वरी शक्ती, बरोबर, हे जाणा. ओके, बघा थोड्या थोड्या याच्यातच सगळं काही तुमच्या समोरच आहे. बघा, हे बघा मिटतं. हे बघा, इथे हात लावला, हे बघा मिटली झाडं. अशाप्रमाणे सगळीच झाडं मिटत आहेत. तर अणुरेणूमध्ये ईश्वर आहे हे जाणून घ्या. ओके, आणि तो बघतोय सर्व दरवाजातून तुम्हाला. तर ईश्वर प्रणित जे इच्छा असेल ते सुंदर काम करा तुम्ही. थँक्यू व्हेरी मच.